सो हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आणि आज आपण जाणार आहे 5 दिवसासाठी बाहेर, जो आपण ह्यावेळी औरंगाबाद, जालना वगैरे कवर करणार आहे. आणि पूर्ण 5 दिवसाची ट्रिप आहे. सो खूप धमाल येणार आहे, मोठी सिरीज होणार आहे. सो मी प्रत्येक दिवसाच्या तुम्हाला नवीन नवीन प्लेस, नवीन नवीन स्पॉट चांगल्या पद्धतीनं कवर करून नक्की दाखवेन. सो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला तर आपण आता बॅगा ठेवूया आणि निघूया. सो मित्रांनो, आता सकाळचे 7:30 वाजलेत आणि मी बदलापूरवरून आपल्या टिटवाळा मार्गे समृद्धी महामार्ग कनेक्ट करायला निघालेलो. पण जेव्हा टिटवाळ्यामध्ये एंट्री करायला गेलो, सो जवळजवळ अर्धा तास लागला मला. नुसतं गाडी थोडी आतमध्ये टाकली आणि बाहेर काढली, कारण की एवढी गर्दी टिटवाळ्याच्या मंदिरात झाले ना. रस्ता ब्लॉक केले, बरेचसे मार्ग बंद केलेत पोलिसांनी आणि फुल ब्लॉक झालेला आहे. त्यामुळे मी हा बघू शकता चौक, हा टिटवाळ्याचा चौक आहे. मी तिकडे गाडी पार्किंग केली एवढ्या लांब. जर तुम्ही कधी आला असेल तर तुम्हाला आयडिया आली असेल की हा कोणता चौक आहे. इथून भरपूर आतमध्ये मंदिर आहे. मंदिराला उभं राहायला पण जागा नाही, एवढी गर्दी आहे आणि फुल जाम झालं आहे. गाड्या वगैरे भरपूर मुंबईमधून आले. आता इथून दर्शन करून आपण पुढला प्रवास सुरू करूया. आज आपण आता टिटवाळ्यात आहे, 7:30 वाजलेत आणि आता आपण छत्रपती संभाजीनगरला चाललो आहे. अजिंठा केव्हीज बरेचशा जणांनी बघितलं असेल आणि ज्यांनी नसेल बघितलं तर आज मी एक्सप्लोअर करणार आहे. तर आता इथून 7:30 वाजलेत, 6 तासाचं डिस्टन्स दिसतं आहे. 350 प्लस थोडंसं 360 किलोमीटर काहीतरी आहे अजिंठा केव्हीज. सो आपण तिकडे जाणार आहे आणि दुपारपर्यंत पोचू तिकडे आणि एक्सप्लोअर करू. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बघा. या ठिकाणी मित्रांनो मी तुम्हाला दाखवू शकतो की मी CNG बदलापूरमध्ये भरलेला आणि 250 किलोमीटर गाडी रनिंग झालेली आहे. आणि आता माझा बाटला संपत आला. म्हणजे फर्स्ट टाईम मला गाडीवरनं एवढं चांगलं ॲव्हरेज दिलं की माझी गाडी 250 किलोमीटर चालले बदलापूर ते समृद्धी महामार्ग. वेलकम टू छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, आपण आता 3:30 वाजलेत दुपारचे आणि संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण पोचलो आहे. सो हे आपलं हॉटेल आहे इथे वरती आणि इकडे आपलं पार्किंग एरिया आहे. पार्किंग एकदम सेफ आहे आणि आता चेकिंगची प्रोसेस चालू आहे. चेकिंग करून आपण फ्रेश वगैरे होऊन इथे जवळपासचे आपण स्पॉटला जाऊया फिरायला. झू वगैरे आहे छान, आपण कवर करू. सो मस्त वाटलं. आपल्या समृद्धी महामार्गाने खूप छान प्रवास झाला. 3.5 तासात पोचलो तिकडून आणि गाडीनं ॲव्हरेज पण खूप छान दिलं. फर्स्ट टाईम गाडीचं 250 किलोमीटर गाडी चालले, नाहीतर 200पर्यंतच चालत होते. आज छान ॲव्हरेज दिलं. एक 80-100च्या रेंजमध्ये स्पीड होतं. तरी पण गाडी 250 किलोमीटर कमीत कमी चालले आणि 70-80 किलोमीटर आपल्याला पेट्रोल यूज करायला लागलं. पण इथे संभाजीनगरमध्ये आल्यानंतर आपल्याला लगेच CNG पण भेटला, त्यामुळं काय एवढा CNGचा पण या ठिकाणी काय प्रॉब्लेम येत नाही. सो आता आपण जाऊया, फ्रेश वगैरे होऊया, सामान सेट करू आणि निघूया. तर मित्रांनो, आता आपण जाऊया झूला. बघूया तिकडलं कसं आहे काय आहे. कुठं आहे ते पण लोकेशन चेक करूया एकदा.
हॅलो. ते एक मिनिट, ते झू वाटतं बंद होतं ना ते बघायला मी 4 बिबिका, वाजले. हा बिबिका मकबरा म्हटलं ते असं संध्याकाळपर्यंत. अच्छा कुठे कुठे झू म्हटलं आपण, हा सिद्धार्थ गार्डन टाकलं. सिद्धार्थ गार्डन, एक मिनिट, सिद्धार्थ गार्डन गार्डन हे अँड जवळच आहे, ते 3-4 किलोमीटर. ओके. हा मिळाल, भेट. हा तिथे जाऊन बघू. ते 4 वाजता असतो ना म्हणतो ते लोक. आज तर झू बंद होतं का ते प्राण्यांचं, ते मेन हे नाही गार्डन. तर काही कुठे बदलापूर गार्डन असतं ते झू बघायचे, मेन झू बघायचे एंट्री करायचे. कुठे जायला पाहिजे? हा ते एकाच ठिकाणी आहे ना दोन्ही पण? हा दोन्ही एकच आहे, म्हणजे आतमध्ये झू आहे असं. अच्छा. गार्डन गार्डनच्या आतमध्ये गार्डन 7 वाजता असतं ओके, संध्याकाळपर्यंत. ओके. झू आहे ना बघून ते 5 ला एंट्री बंद होते तिथे. ओके ओके. ते पण काय आहे बघायला लागेल, कंटुकट टाइम आला. बघून घेऊ पप्पा. हा प्राणी बिणी बघायचे. थोडस आपलं त्या टिटवाळ्यामुळे थोडस हा तेच ना, त्याला माझं तोच प्लॅन होता. दर्शन लांबून घेतं चालत. सीट बेल्ट. बोल. तू हाक मार फक्त. फ्रेश झाला. रडत तो होता काय तो सगळ्यांना टेस्ट करू लागेल असं. पटावून निघा कसं. कोणते कोणते प्राणी आहेत त्याच्यात आता काय बघितलं त्याचे डिटेल्स? ते चित्ता, लेपर्ड असं काय आहे. टायगर पण आहे? तुला कसं काय टायगर आहे, स्नेक्स आहे, असं काय आम्ही बघायला. तुमचं ऐकलंय ना. अच्छा तुझं ऐकलंय. बघितलं नाही राणीची बाग वगैरे? अश्विनी या स्टॉपला म्हणजे बस यायची, इथे आम्ही असं. आणि आतमध्ये आहे ना, आतमध्ये नाही इथे आम्ही राहायचं. हायलाबाई चौक या नाक्यावरती असं काय ते बाबा पेंटर म्हणून ते सगळे ट्रॅव्हल्स तिकडे येतात. ओके. ते आता मेन आपण रोडला आहे ना, बाबा पेट्रोल पंप बोलतो त्याला. अच्छा. HP. हा हायलाबाई चौक आहे. पुढे हा तो रोड इकडे स्टेशनला गेला तुझ्या तो. ओके. हे असं नाश्ता बिष्टा असं ना, अशी भजी टेस्टी भजी. ते भजी नाश्ता काय करायचं कॉलेज हॉस्टेलला काय थोडं पुढे पोहे मिळायचे. एक पदमपुरामध्ये पण काय 1 वर्ष राहिलो. अच्छा. पुढे तिथे गेलो. हा पदमपुरा एरिया आहे इकडचा. अच्छा. किती वर्ष होत? 3 वर्ष होतं. 3 वर्ष आता डिग्री. इथे गोड्यात खानाड लावलेली त्या मावशी होत्या. अच्छा. कोणते छान मारत होते 1 वर्षपर्यंत. कोणत्या कॉलेजला? मी सीसाईला होतो तिकडच्या पुढे. तिथे सातारा तांडा म्हणून बोलतात तिकडे, लांब होतं. कॉलेज भरपूर येते. जेवणाचा कंटाळा पहिल्यांदा मी पळा लगेच निघायचो. हॉस्टेलला होता ना? हॉस्टेल म्हणजे असं प्रायव्हेट घेतलेली, प्रायव्हेट रूम 4-5 लोक म्हणून. घेतलेली असं. अच्छा अच्छा. बॅचलर. पोरं अशी 7-8 पोरं भरायची. 5,000-6,000 फ्लॅट व्याज आपल्याला 500-1000 रुपये असं काहीतरी यायचं. ओके. 500-700 रुपयाचे. तेव्हा जरा बरे पण मी इथे राहून पण मी कुठे गेलो, अजिंठा वेरूळ केलंच नाही. होय. मी हे जे केलं होतं शाळेची पिकनिक गेली त्या टायमाला केलेली. अच्छा. त्यामुळे एवढा वर्ष राहून पण कितीला असतं? मग 7वी-7वी असेल मी त्या टायमाला. अरे वा. खूप अजून आहे तरी ते आठवत आहे मला. पण हे नाही केलेलं मी इथे राहून 3 वर्ष नाही गेलोच नाही. अरे वा. मी घरीच पळायचो. हे तो पोरं जास्त पोरा बिरा नसा म्हणजे शिक्षण बाय शिक्षण बाकी बद्दा मारतो तिथे जायचं थोडे. ओके. काय ते केलं तर मी तिथे. इथून बुलढाण्याला पण लोणेरे म्हणून आहे जे ह्याच्यामुळे बनलेलं एक तलाव आहे. ते पण 100 किलोमीटर लांब आहे बुलढाणा जिल्हा. तिथे ओके. तिथे जायचं पण दिवस लागले. ट्रॅव्हलिंग भरपूर होते. काय होऊ शकत नाही. ते लोणेरे सरोवर जे ह्याच्याने बनलं असतं ना, लावाने बांधलेले होते. एक मेस असते ते. त्यानंतर तुमचं सिंदखेड राजाला ते बुलढाणामध्ये काहीतरी मोठं पडलेलं आणि तळ झालंय. बघितलंय तळा झालेलं ते घे. तो एक स्पॉट आहे म्हणजे तो आश्चर्य म्हणजे वेगळं असं काहीतरी बघतील असं एक स्पॉट. मोठा तो स्पॉट आहे ना. हा बाबा पेट्रोल पंप इथे असतो. इथे पेट्रोल पंप आहे. इथे या ट्रॅव्हल्सच्या बस इथे थांबतात. ओके. बाबा पेट्रोल पंप काय बऱ्याच चेंज झाले तुला इथे. तो बाबा पेट्रोल पंप आहे. तो बाबा पेट्रोल पंप होता. ते बाबा स्टॉप मध्ये काय
एक हां तिकीट घालू किती वाटर चेक क्या है हम सो मित्रांनो आता एक सीन झाला. तिकीट 20 रुपयाचं आहे आणि मी 100 रुपये दिलेलं त्याला. त्यानं मला 110 रुपये प्लस तिकीट दिलं. त्यामुळं आपण आता आतमध्ये जाऊया. इथं प्राणी संग्रहालय वगैरे पण आहे आतमध्ये, बघूया कसं आहे. इथं मोठ्या प्रमाणात शाळेच्या सहली वगैरे आलेले आहेत. इकडे गार्डन वगैरे आहे आणि डान्स वगैरे पण चालू आहे, रील्स वगैरे बनवायचं. प्राणी संग्रहालय मित्रांनो, या ठिकाणी एकदम भारी गार्डन आहे आणि फॅमिलीसोबत सगळे टाईम स्पेंड करू शकता. इथे लहान मुलांचा खूप जास्त ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत. आपण सिल्वासामध्ये जे गार्डन बघितलेलं त्याच्यापेक्षा हे मोठं आहे आणि ॲक्टिव्हिटीज पण खूप आहेत इकडे. आतमध्ये प्राणी संग्रहालय आहे, पण आता सध्या टाईम काय झालं आहे, 5:15 वाजले. 7पर्यंत टाईम आहे, पण ॲक्च्युली आपल्याला गाडी पार्किंग भेटलं नसल्यामुळं मी इथं झालो. तिकीट काउंटरला गेलो, तिकीट काढोस तर फोन आला की रिटर्न बॅक टू हॉटेल जायचं आहे. त्यामुळे आता आपण रिटर्न चाललो आहे. इथे बघू शकता खूप मोठा स्टॅच्यू आहे. सो आपले 20 रुपये संपले, कारण एकच राऊंड मारला, आत गेलो, बाहेर आलो, कारण वेळ नाही आपल्याकडे आता. त्यामुळे आपण रिटर्न चाललो. खूप लेट झाल्यामुळे एंट्री सगळीकडे बंद होत आलेली. फिशचं काय बघूया. एंट्री फ्री तिकीट आहे का? तिकीट काढावं लागतं. आज मोठ्या प्रमाणात सहली वगैरे आलेत बाहेरच्या आजूबाजूच्या गावाकडल्या.
सो हॅलो मित्रांनो, आता आपण आलो याल मकबरा बघायला, म्हणजेच मिनी ताजमहल ओळखलं जातं. औरंगाबाद आहे, हे आहे तिथले जवळचं पार्किंग आहे. आणि इकडे बस बघू शकता किती मोठ्या प्रमाणात सहलीचे बस आलेत वेगवेगळ्या गावावर. आणि इथे पे पार्क आहे, बघूया किती पार्किंग वगैरे आहे. आतमध्ये जाऊन मकबरा बघूया. सो मित्रांनो, सायंकाळचे 6 वाजलेत आणि पाठीमागं बघू शकता भरपूर लाईन आहे. जवळजवळ 50 लोक तिकीट काउंटरला थांबलेत तिकीट काढायसाठी. आणि बाहेरच एक स्कॅनर लावला आहे जिथे तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करू शकता. स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल साईडला, तिथे मी तुम्हाला जर तुम्ही कधी आला इकडे तर स्कॅन करा आणि ऑनलाईन तिकीट बुक करा. लाईनला उभं राहायच्या ह्याच्यात काय पडू नका, फुकट वेळ वाया जातो. हा समोर दिसतोय तो मकबरा आहे. आणि गर्दी बघू शकता, 6 वाजलेत तरी पण लोक आलेले आहेत. सो फायनली आपल्याला एंट्री भेटले. मागं सहलीचे खूप विद्यार्थी आलेले आहेत लाईनला. आणि इकडे बघू शकता आणि हा एक सहलीचा ग्रुप आहे. सेम ताजमहल सारखा दिसतोय मकबरा. एक लाईट जेव्हा चालू तेव्हा आम्ही समजतो. हां तिथे ना, थोडा वेळ थांबून लागतो समजेल आता. हां बाकी फिरायला गाड्या बिड्या भरपूर तिथे. मी तुझ्या तेव्हाचे कारागीर నేను డాడీ అక్కడ उसके बीवी का किती मुली वाजल्या जेवणाचं
मकबराच्या आतमध्ये जाण्यासाठी इथे असं दरवाजा आहे आणि आपण एक राऊंड मारून येऊया. हे चारी बाजूला आहेत एवढे मोठे. आणि ऐ कुठं कुठ नाही इकडे इकडं कुठे इकडं जायचं. इकडं जायचं इकडे जायचं. कुठलं गाव? वाळूंज वांज वाळूंज वाळुंज. सर आल्या नाही मग असंच कोण आलंय? सगळे आले मंडई होय मजा केलीस? हा कुठं गेलास? लय जागे कुठं विसरलास? आता लगेच रिटर्न घरी. हा चालेल बाय बाय. परत आलास? सो मित्रांनो हा आम्ही आता जात होतो इथून. लाईट लावले आणि बघू शकता लाईटमध्ये एकदम छान दिसतंय. आम्ही बराच वेळ लाईटची वाट बघत होतो पण लाईट काय लागत नव्हती आणि जातानाच लागले. सो मित्रांनो मी मलबाराबद्दल बऱ्याचशा गोष्टी ऐकलेल्या, ब्लॉग वगैरे बघितलेले आणि बऱ्याच वेळा इथे येऊन गेलो पण पहिल्यांदाच विजिट केली. बघितलं मस्त वाटलं. एक मिनी ताजमहलचं फील देते. सो अजून कोणी ताजमहल बघितलं नसेल तर इथं संभाजीनगरमध्ये येऊन मलबारामध्ये नक्की भेट द्या. आणि अशाच ब्लॉगमध्ये तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत बघत आला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्या. आणि उद्या तर आपण अजिंठा लेण्याला वगैरे जाणार आहे. सो फुल धमाल येणार आहे तिकडे पण. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद.